सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 26 दिवस पूर्ण होत आहेत आणि यात जर बघितलं तर आता 6 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेला आहे आणि याचा जो तपास आहे सध्या SIT CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। SIT कडे तपास सुरू असतानाच मात्र जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो व्हायरल केला होता आणि त्या फोटोवरने गदारोळ सध्या निर्माण झाल्याचं राज्यामध्ये पाहायला मिळालं। वाल्मिक कराड जे खंडणी प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यासोबतचा जो फोटो आहे तो महेश विघ्ने जे SIT मध्ये तपास अधिकारी आहेत त्यांचा तो फोटो आहे आणि त्यामुळेच आता हा जो तपास आहे तो पारदर्शक होणार नाही असा आरोप जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केला होता आणि त्यानंतर मात्र पोलीस दल असेल SIT विभाग असेल याच्यात एकच खळबळ उडालेली होती। कुठेतरी ही जे अधिकारी आहेत वाल्मिक कराडांच्या सोबतचे आहेत त्यामुळे याचा जो तपास आहे तो पूर्णपणे होऊ शकणार नाही। त्यामुळेच या अधिकाऱ्यांना आता बाजूला केलं पाहिजे अशी मागणी जी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केली होती आणि त्यानुसार जर बघितलं गेलं तर API म्हणजे पोलीस API जे विघ्ने आहेत त्यांना बाजूला सारलेला आहे। एवढंच नाही तर हवालदार मनोज वाघ यांना देखील बाजूला सारलेला आहे। या प्रकरणात आतापर्यंत जे 3 अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना SITतून आता जो आहे बाजूला काढलेला आहे। मात्र तपासाच्या शेवटच्याच क्षणाला या अधिकाऱ्यांना बाजूला काढल्यामुळे कुठेतरी पोलीस दलात नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळते। आता जर बघितलं तर SIT कडून जो तपास आहे त्याचा जो तपास कुठपर्यंत जातो आणि जे लोकल क्राईम ब्रँचचे जे हे 3 अधिकारी आहेत हे खरोखरच एक शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचतील का याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर TV9 मराठी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।